आम्ही निघालोय. कुठे निघालोय? पंढरीची वारी. लोकेशन तो बताओ. पंढरपूर. NH क्या है? 37 ढाबा. आधी पण आम्ही आलोय राकेश भाऊजींच्या बर्थडेला. इथेच आलो होतो आम्ही. म्हणजे बाबू तुला पिझ्झा सगळी झाली आमची ऑर्डर. आता ते दोघं आहेत व्हेजिटेरियन आणि आम्ही इकडे बसलोय तिघं नॉन व्हेजिटेरियन. हॅलो गायज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनेल. सो आजचा व्लॉग डायरेक्ट दुपारी चालू केलाय बेडवरून. आणि बाबू आत्ताच जेवलाय आणि परत काय खातोय बघा. बघा बेडवर ॲपल खात बसलाय. जेवून पण त्याला भूक लागती. काय करू त्याचं भुकेचं माहित नाही मला. जेवलाय आत्ताच छान मस्त एकदम. स्कूलमधून आला, जेवला आणि कपडे वगैरे चेंज केले आणि आता परत ॲपल खायचं होतं त्याला. बोलला मला ॲपल दे ना, मला भूक लागली. सो त्याला दिलंय मी. आता ॲपल खात बसलाय आणि आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय. आता झोपणार आहे मस्तपैकी. आज पण ब्लॉग नाही बनवता आला मला, कारण थोडंसं अजून तब्येत नाही आहे बरी. मी रोज रोज नाही सांगणार, कारण मग तुम्ही बोलताल काय ही रोजच रडत असते अशी. सो त्यासाठी. सो चलो गाईज, आता थोडीशी झोपते, संध्याकाळी उठते आणि मग बघू काय करायचं ते. मला बाबू बघा, बाबू बघा काय करतोय. काय करतोय तू? हे काय असतं? हे वेडा आहे. सो चलो गाईज, बाय बाय. झोपते मी आता. सो गाईज, सकाळपासून काहीच ब्लॉग बनला नव्हता आणि मी डायरेक्ट रेडी झाली आहे. हजबंड पण आलेत ऑफिसवरून. आम्ही निघालोय. कुठे निघालोय? पंढरीची वारी. आम्ही निघालोय डिनरसाठी सगळे. कुठे चालले सांगा लोकेशन? पाऊल चलती पंढरीची वाट. लोकेशन तो बताओ. पंढरपूर. बोर करतायत. सो आम्ही चाललोय NH 37 ना 47. मी नाही गेलो कधी तिकडे. अरे यार कसे माहित नाही काय होते त्यांना. NH 47 आहे बहुतेक. सो तिथे चाललोय आम्ही सगळे. राकेश भाऊजी त्यांच्या बर्थडेची पार्टी देत आहेत आम्हाला. सो निघालोय आम्ही आता. खुर्ची नाही, स्कूल स्कूल. हाँ कबड्डी है इथे. आज नहीं है मैच शायद. नहीं, इतना खाली लग रहा है. कबड्डी आहे. तू खेळणार? कसं खेळणार? कबड्डी कबड्डी बोलणार. बाबू कुठे चाललोय आपण? पिझ्झा आणायला. फिरायला. सो गाईज, आम्ही निघालोय आत्ता. पार्टी आमची. सो कुणाच्या बर्थडेची पार्टी? इधर देखो माझी. ये चालू आहे मॅच. आने वाले हैं. ओके हाँ हाँ तुझी. सो निघालोय आम्ही खडकीला आणि मॅच चालू आहे इथे. पण गर्दी नाहीये काहीच. बाहेर लोक जास्त इंटरेस्टेड आहे खाण्यापिण्यात मॅच पेक्षा. बाहेरच लोक जास्त दिसत आहेत खाय. सो गाईज, पोचलोय आम्ही. NH क्या है? 37 ढाबा. आधी पण आम्ही आलोय राकेश भाऊजींच्या बर्थडेला. इथेच आलो होतो आम्ही. नंतर अजून एकदा आलोय. आता परत आत्ता आलोय. दाखवते तुम्हाला बघा. इथे हे एंट्रन्स तिकडून ऍक्च्युली तिथे. बट आम्ही इथे गाडी लावली आहे आणि गर्दी तर आहे आज इथे. वीकडेजला पण गर्दी आहे. सो बघा इथे असं वेटिंग एरिया वगैरे आहे थोडासा. आणि इथे हा एंट्रन्स आहे. ॲम्बियन्स तर खूप छान आहे, बेस्ट आहे. आणि फूड तर खूपच छान आहे. सूप वगैरे इतकं छान भेटतं ना इथे. आणि आम्हाला सगळ्यांना सर्दी आहे, सो आमच्यासाठी तर बेस्ट आहे. हे बघा चालले मी आता आतमध्ये. इथून बघा आलेलो आहे. गर्दी भरपूर आहे. इथे फिश वगैरे आहे बघा. इथे आम्हाला एक छोटू भेटलेला आहे. तो आमच्याशी गप्पा मारतोय. हॅलो से हॅलो. हा फिश आहे ना. बघा फिश तुम्हाला दिसत असेल इथून. फिश आहे. चल बाबू, चल चल चल, पडशील खाली नाहीतर पाण्यात.
चल बाबू, बाबू चल. असं बघा आलोय आम्ही आता. हा आहे इथला ॲम्बियन्स तर खूपच छान आहे इथे. हे बघा इथे पूर्ण हे असं आहे. आतमध्ये पण आहे सिटिंग एरिया आणि इथे ओपन आणि हे विशिंग वेल आहे. कॉन्टॅक्ट आलेत हसबंड पण. सो चलो बसतो, ऑर्डर देतो, मग भेटूया आपण परत. चिव आणि सूप झाली. जे बाबू तुला पिझ्झा आणि चिवला काय पाहिजे माहित नाही. मम्मी तुम्हाला काय पाहिजे? से हॅलो, से हॅलो. हॅलो गाईज. हॅलो तो बोल. सगळी झाली आमची ऑर्डर आता. ते दोघं आहेत व्हेजिटेरियन आणि आम्ही इकडे बसलोय तिघं नॉन व्हेजिटेरियन. सूप आले. ये सूप का नाम क्या बोला था? सूप का नाम क्या था ये? हाँ टॉम खा सूप. सो टॉम खा खातो आता आम्ही. टॉम खा नाही, मम्मी खा सूप, हजबंड खा सूप आणि मी खा सूप. स्वप्नाली खा सूप. सो बघा खूप टेस्टी लागतं गाईज हे. गॉड्स वेअर खूप जास्त टेस्टी लागतं हे सूप. सो खातो आता आम्ही गरम गरम. क्या है वो? सो आले बाबूसाठी प्रॉन्स आता. पूर्ण मला रेसिपीचं नाव नाही माहिती, बट डिशचं नाव नाही माहिती, सॉरी, बट आहे ते प्रॉन्स. इथे आले रोहू तवा फिश फ्राय असं आहे. चिव तिथे बसलीये. खूप छान वाटतंय गाईज हे सूप पिऊन. माझा तसंच आहे माझं अजून, बट खूप जास्त बेस्ट आहे हे. हा और क्या मांगा? ये क्या है? क्या है ये? पनीर. अच्छा बघा गाईज किती मागवलंय. इथे हे पनीर, प्रॉन्स, दाल खिचड़ी और ये क्या था वेज का आपने मंगाया था? आलू. आलू कौन खाता है रे? आलू. बघा आता मेन कोर्स आलाय आमचा. मुर्ग बंजारा टिक्का आणि बटर रोटी. आणि आपने क्या मंगाया है? क्या है? कुछ तो टेस्टी है पनीर का, पर डिश पता नहीं कौन सी है. चिवे ते खाते अजून डाळ खिचडी आणि स्वप्नाली पण पनीर खाते व्हेजिटेरियन दोनों. तिकडे आलेत नूडल्स. बाप रे कैसे खाओगे इतना? पेट से, मुंह से. मुंह तो पता है पर पेट में जगह तो होनी चाहिए. है जगह है है. स्प्राइट मंगाएंगे तो शायद हो जाए. बघा इथला ॲम्बियन्स खूप जास्त मस्त आहे. हे मगाशी दाखवलं मी तुम्हाला विशिंग वेल वगैरे. आणि इथे बघा इथे त्यांनी खूप काहीतरी असं वेगळं केलंय. इथे असे नारळ लावलेत, इथे हे गार्लिक लावलंय, म्हणजे गावाला प्रॉपर कसं असतं तसं केलंय त्यांनी इथे. त्यानंतर तिकडे पण आहे सिटिंग एरिया. सिटिंग एरिया तर भरपूर आहे. इथे पण आहे, इथे आम्ही बसलेलो लास्ट टाइम पण इथेच बसलो होतो. इथे पण आहे सिटिंग एरिया आणि तिकडे मागे पण आहे. आणि इथे आहेत हसबंड. थंडी वाजतीये खूप त्यांना, गोल गोल फिरतायत. ब्लॉग मध्ये यायला बिलकुल नको बोलतात. पूरा मेरा ब्लॉग गंदा करते हो. मम्मी कैसे लगा खाना आपको? अरे इधर से निकलने के बाद बोला है ना.
उनके सामने ऐसे कर रहे हो आप. गाईस रिव्ह्यू तुम्हाला इथेच भेटला असेल तुम्हाला पुढचा. माहित नाही यावेळेस असं का झालंय, पण लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा खूप चांगलं होतं जेवण. यावेळेस थोडंसं डाऊन आलंय. सो 5 आउट ऑफ 10 आणि सूपसाठी 9 आउट ऑफ 10. सूप तर बेस्टच होतं, पण फूड जरा क्वालिटी कम हो गई है ना. लास्ट टाइम कैसा था फूड इनका. सॉरी गाइस, ही इज नॉट वेल. सो चलो, तरी पण घेऊन आले आपल्याला इथे. सो चलो आता निघायचं आहे आपल्याला. राईस वगैरे नाही मागवलं कारण स्टार्टर वगैरेच खूप झालं होतं. सो चलो. सो काही झालो आहे फायनली घरी. झाला डिनर वगैरे, खूप जास्त झालं आहे ॲक्च्युली. आम्ही काय करतो, स्टार्टर वगैरेच एवढा ऑर्डर करून ठेवतो ना की मेन कोर्सवर जास्त लक्ष जातच नाही. सो रोटी वगैरे खाल्ली, नॉनव्हेज काहीतरी मागवलेलं एक आणि एक व्हेज मागवलं होतं. आणि भरपूर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओजमध्ये भरपूर काय काय मागवलं होतं. सो खूप जास्त झालं आता ते. बाबू पण फिश खाल्लं, प्रॉन्स खाल्लं, पण फूड क्वालिटी जरा लो झाली आहे त्यांची. आधी खूप भारी भेटायचं, पण सूप त्यांचं बेस्ट आहे. सूप टॉम खाव सूप काहीतरी आहे, टॉम खा सूप, तर ते खूपच छान आहे सूप. ते पिऊन आहे ना काहीतरी वेगळंच टेस्ट येते, म्हणजे वेगळंच आहे सूप काहीतरी. सो चलो गाईज, आजसाठी एवढंच झालं, खूप झालं. सो चलो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. काय बोलतीये. भेटूया उद्या परत आपण नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.